साधु साधु साधु। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्धस्स। साधु साधु। दयेचे आगर, करुणेचे महासागर, विश्वाला शांती देणारे तथागत भगवान बुद्ध, तसेच त्यांचा सुविख्यात असणारा हा सद्धम्म, सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ, या तीनही रत्नाला माझे त्रिवार वंदन। तसेच माझे गुरुवर्य आचार्य उपाध्याय यांना सुद्धा माझे त्रिवार वंदन। भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपकाराची जाण ठेवून सर्वांच्या प्रती मंगल मैत्री। काल उत्तरशील होतं आपलं, कोणतं शील होतं? पिसुनाय वाचा वेरमणी सिक्खापदं समादियामि। मग मी तेच विचारत आहो की काल कोणतं शील झालं? आज आपण त्याचे परिणाम जाणून घेणार आहोत की चहाडी चुगली केल्याने परिणाम काय येतो। काल आपण पाहिलं की चहाडी चुगली करू नये, चहाडी चुगली निंदा नालस्ती करू नये। ते वानराला सुद्धा समजलं, म्हणजे जनावराला समजते की काय वाईट आहे, मन कशाने मलिन होते, आणि हे आपल्याला ऐकणे, पाहणे आणि बोलणे, ह्या तीनही गोष्टी काय आहे? चुगली करणे, दुसऱ्याची निंदा ऐकणे, आणि तिसरा डोळ्याने कुणाचंही कृत्य पाहणे, असं दृश्य अशा लोकांना पाहणे योग्य नाही। म्हणून त्यांनी काय केलं? आम्हाला असे लोक कधीही डोळ्याने दिसू नये, अशा लोकांचे कधीही अशा बातम्या आम्हाला ऐकायला येऊ नये, आणि अशा लोकांची आम्ही निंदा केली, कारण ते निंदा करणे योग्य नाही। निंदा केल्याने काय होते? मन खराब होते, खराब मन काय होते? दुःख देते। हे प्राण्यांना सुद्धा समजलं, परंतु या मानवाला समजणे कठीण जाते। तर या वानरांनी त्या गुफेचं नाव काय ठेवलं? निंदा गुफा। ज्या ठिकाणी आम्ही निंदा केलेली आहे ते स्थळ कसं झालं? अपवित्र झालं, पवित्र राहिलेलं नाही। मग विहारात येऊन निंदा करावी का? स्थळ कसं आहे? पवित्र स्थळ आहे। या पुऱ्या परिसरात सीमा, जिथपर्यंत या विहाराची सीमा आहे, त्या सीमेच्या आतमध्ये एकही शब्द इकडला तिकडला, याच्या घरचा त्याच्या घरचा काढता येत नाही। पाप आहे, अकुशल कर्म। इथे धर्माच्या चर्चेशिवाय, धर्माच्या शिवाय काहीही बोलता येत नाही, चिंतन मनन। आता बोलल्याने अशा प्रकारे परिणाम काय येतो, याचे आपल्याला परिणाम काय येतो की दुसऱ्याच्या जेव्हा मागं चुगल्या करतो आपण, दुसऱ्याच्या विषयी आपण निंदा नालस्ती करतो, तेव्हा याचे परिणाम काय येतात, आज आपण परिणाम पाहूया। भगवान बुद्धांनी धम्मपदाच्या अठ्ठकथेमध्ये 4थ्या भागामध्ये हा उपदेश केलेला आहे। भगवान बुद्धांनी ही गाथा
मनुजस्य पवत्तचारिणो या गाथेवर भगवान बुद्धांनी उपदेश केलेला आहे। श्रावस्तीमध्ये भगवान बुद्ध जेतवनामध्ये अनाथपिंडकांनी बांधून दिलेल्या जेतवनामध्ये विहारामध्ये जेव्हा भगवान बुद्ध वास करत होते त्या ठिकाणी ही चर्चा झाली, यावर उपदेश झाला। तेव्हा नगरद्वाराजवळ वसलेल्या केवट्ट गावातील नगरद्वाराजवळ त्या जेतवनाच्या नगराच्या द्वाराच्या बाजूला एक कोणतं गाव होता? केवट्ट। केवट्ट कुणाला म्हणतात? कुणाला? केवट्ट। केवट्ट म्हणतात मच्छा पकडणाऱ्याला। हां, त्या केवट्ट यांचं एक गाव होतं, म्हणजे कोळ्यांचं, कोळी लोकांचं एक गाव होतं। ते अचिरवती नदीजवळ जाळ टाकून एक मासा मिळाला त्यांना। त्यांनी कोणत्या नदीमध्ये जाळ टाकलं? त्या कोळ्यांनी अचिरवती नदीत जाळ टाकलं। त्या जाळामध्ये त्यांच्या एक अद्भुत मासा अडकला। तो रंगाने सोन्यासारखा होता, बाहेर काढल्यावर पूर्ण जसा काही सोन्याचा बनवलेला आहे। या प्रकारे स्वर्ण याने स्वर्ण रंगाने युक्त सोन्या समान रंगाचा अद्भुत आश्चर्यचकित करणारा तो मासा पकडला गेला। त्याला बघून सर्वांना वाटू लागले की हा मासा सोन्याचाच बनलेला, इतकं सुंदर त्याला शरीर मिळालं। परंतु त्याने जर तोंड उघडले की तोंडातून भयंकर दुर्गंध निघत होती। शरीर कसं आहे? सोन्याचं, आणि तोंडातून काय निघते? नरक, दुर्गंध, की कोणीही ते दुर्गंध घेऊ शकत नाही, या प्रकारची दुर्गंध होती। कोळ्यांनी हा चमत्कार श्रावस्तीमध्ये जाऊन नंतर त्यांनी काय केलं? त्या भोई लोकांनी, त्या कोळ्यांनी श्रावस्तीमध्ये गेले आणि श्रावस्तीमध्ये जाऊन राजाला सांगितलं, बातमी पाठवली की जा राजाला सांगा की या प्रकारचा मासा मिळालेला आहे। असा मासा त्यांनी कधीच पकडला नव्हता आणि बघितला पण नव्हता। इतके सुंदर शरीर कधीच बघितले नव्हते, जसे जणू काय तो मासा स्वर्गातून आला आहे। त्या कोळी लोकांना काय वाटायचं, अरे असा मासा तर आम्ही कधी बघितला नाही, जणू काय तो स्वर्गातून आलेला आहे। या प्रकारचा मासा त्यांनी बघितला आणि पकडला। सोबतच त्याच्या एक रहस्य जुडलेलं होतं। कोणतं रहस्य आहे? एक त्याच्या सोबत एक दुर्भाग्य जुडलेलं होतं की त्या माशामागे, त्या माशाच्या मुखातून अशी दुर्गंध निघत होती। त्या माशाच्या मागे एक दुर्भाग्य जुडलेलं होतं। ते काय आहे? दिसायला तर सुंदर आहे, हे भाग्य म्हणतात, याला चांगलं कर्म म्हणतात, परंतु त्याच्या तोंडातून एक भयंकर दुर्गंध निघत होती। हे त्या माशाशी जुडलेलं दुर्भाग्य होतं। तशी दुर्गंध कधीच कोणीही ती बघितली नाही, अनुभवली नाही। जसे तोंडातून नरक, त्याच्या तोंडामध्ये जसा काही नरक भरलेला आहे, तोंडातून नरक निघत आहे, या प्रकारे बाहेरून बघितले तर शरीर सोन्याचे आहे आणि आत नरक भरल्या समान। राजा पण चकित झाला की असा मासा ना कधी बघितला ना कधी आम्ही ऐकला, कोणत्याही कहाणीमध्ये किंवा कोणत्याही याच्यामध्ये कधीही कोणाच्या मुखातून ऐकण्यात गेला नाही आणि आमच्या डोळ्याने कधी बघितला नाही ना। मच्छी कथेमध्ये मच्छींची जी कथा आहे पुराण्या याच्यापासून, मच्छ्या कशा असतात, कशा पकडल्या जातात, कशा कशा रंगाच्या असतात, त्या मच्छी कथेमध्ये सुद्धा
या सोनेरी माशाचं नाव कधीही ऐकलेलं नाही. राजाने विचार केला, भगवान बुद्ध गावात थांबलेले आहे. राजा त्या माशाला पानांच्या एका द्रोणामध्ये एक द्रोण बनवला. द्रोण समजते ना? पहिले ज्याच्यात कडी पेत होते त्याला मराठी भाषेत लोकल भाषेत काय म्हणतात? डोना. हां, डोना त्याला म्हणतात द्रोण. तर त्या राजाने काय केलं की भगवान बुद्ध इथे आहे आणि आपण भगवान बुद्धाकडे नेलं पाहिजे म्हणून त्या माशाला एका पानाच्या द्रोणामध्ये त्या डोण्यामध्ये घेऊन बुद्धाकडे गेले. विचार केला, चला बुद्धाला विचारू. त्याने चालता चालता विचार केला की आपण आज याचं रहस्य काय आहे भगवान बुद्धाला विचारूया. कदाचित यामधील गुपित मिळेल, काही याच्यामध्ये गुपित दडलेलं आहे ते मिळेल. त्याच वेळी माशाने तोंड खोललं. जेतवनाच्या जवळ गेल्याबरोबर जेतवनामध्ये आता पाय टाकत आहे त्यावेळेसच त्या माशानं काय केलं? तोंड खोललं. ज्यामुळे सर्व जेतवनाच्या परिसरामध्ये दुर्गंध पसरला. जिथे बुद्ध होते एका झाडाखाली तिथपर्यंत संपूर्ण जेतवन दुर्गंधीने भरून गेले. पूर्ण दुर्गंधीमय वातावरण झालं, पूर्ण जेतवन झालं. इतकी भयंकर दुर्गंध होती. राजाने भगवान बुद्धाला 3 वेळा वंदन केले आणि विचारले, म्हणते याचे काय कारण आहे की याचे शरीर तर स्वर्ण आहे पण मुखातून इतकी दुर्गंध निघत आहे, हे कोडे कसले आहे? स्वर्णाच्या देहातून तर सुगंध निघायला हवा पण दुर्गंध निघत होती. जर दुर्गंध निघायचीच होती तर शरीर स्वर्ण वर्णायचं नको होतं. दुर्गंध निघायची होती तर शरीर स्वर्ण वर्ण नको होतं आणि जर शरीर स्वर्ण वर्ण आहे तर दुर्गंध निघायला नको होती. हे कसे आश्चर्य आहे, नवल आहे. आपण काहीतरी सांगा भगवान. भगवंताने अत्यंत करुणामय हृदयाने माशाकडे पाहिले. भगवान बुद्धाने इतकी करुणेच्या नजरेने त्या माशाकडे बघितले. त्या माशाकडे करुणामय अंतकरणाने बघितले व बऱ्याच वेळ भगवान बुद्ध चूप राहिले. त्याच्याकडे पाहत राहिले आणि शांत राहिले. जसे की दुसऱ्या लोकांच्या चिंतनात मग्न झाले. जसे की लोकांना असं वाटत होतं की दुसऱ्या लोकांमध्येच भगवान बुद्ध चित्त घेऊन गेले आणि तिथलाच विचार करत आहे, इथे आहेच नाही. अशा प्रकारे काही वेळानंतर बोलले, महाराज हा मासा काही साधारण मासा नाही आहे. हा मासा साधारण मासा नाही आहे. यात दडलेला लंबा इतिहास आहे. हा काश्यप बुद्धाच्या शासनामध्ये, भगवान बुद्धाच्या काश्यप बुद्धाच्या काळामध्ये कपिल नावाचा एक महापंडित भिक्खू होता. कोण होता तो मासा? कोणाच्या काळात? महाकाश्यप भगवान बुद्धाच्या वेळेस त्याचं नाव होतं कपिल आणि तो महापंडित होता. महापंडित कोणाला म्हणतात? ज्याला पुराच्या पुरा त्रिपिटक मुखोगत आहे त्याला म्हणतात महापंडित. कपिल नावाचा एक मासा, तो कपिल नावाचा एक महापंडित भिक्खू होता. हा त्रिपिटकधर होता. पुरा भगवान बुद्धाचा, काश्यप बुद्धाने शिकवलेला पुरा त्रिपिटक मुखोगत होता त्याला. तो इतका ज्ञानी होता, खूप तर्क वितर्क निष्ठ होता. त्याच्यासमोर कोणाचं काही चालत नव्हतं, इतका तर्क वितर्क करत होता. तर्क कुशल होता. तर्क करण्यामध्ये पण प्रावीण्य मिळवलेलं होतं त्यानं. स्मृती त्याची खूप प्रगाढ होती आणि प्रज्ञावान साधारण नव्हता. आणि तेवढाच तो
अभिमानी पण होता. जेवढं त्याच्याजवळ ज्ञान आहे तेवढंच त्याच्याजवळ काय आहे? गर्व आहे, अहंकार आहे. तेवढाच तो अभिमानी अहंकारी होता. अहंकार पण तेच तलवारीच्या धारेप्रमाणे होता. अहंकार साधा नव्हता. बऱ्याच लोकांना अहंकार असतो. कोणाला धनाचा अहंकार, कोणाला पदाचा अहंकार, कोणाला ज्ञानाचा अहंकार, कोणाला सुंदरतेचा अहंकार. अहंकार तलवारीच्या धारेप्रमाणे तेज होता. अहंकार इतका तेज. त्याने अभिमानामुळे भगवान कश्यपाला धोका दिला होता. त्या अहंकारामुळे त्रिपिटक मुखोगत असल्यामुळे त्यानं काय केलं? भगवान बुद्धासोबत, काश्यप बुद्धासोबत धोकेबाजी केली. धोका दिला होता. आपल्या गुरुलाच धोका दिला. असं असते ते. बरेच लोक आजच्या युगात तर भरपूरच आहे. धोकेबाजाची काय कमी नाही आजच्या युग. एक तर पहिली गोष्ट, कोणीच गुरु मानत नाही. गुरु करत नाही आणि गुरु कोणाला मानत नाही. गुरु मानत नाही आणि तोंडानं म्हणू नाही दिलं त्यानं, तुमच्यामुळे मला ज्ञान मिळालं आहे, तुमच्यामुळे मला धम्म कळलेला, तुम्हीच माझे गुरु आहात. काही दिवसापुरतंच आहे. थोड्याशा दिवसानं जर कोणी काही एखादी दोष सांगितला ना, अरे कशाला तो असं असं झालं त्याच्या हातानं, आणि नसं नाही झालं ना, अफवा पसरवली असेल तरी त्यानं प्रत्यक्ष काहीच अनुभवला नाही. फक्त अफवेच्या द्वारा त्यानं मानून घेतलं की माझा गुरु खराब आहे. काय त्या गुरु गेला, गुरु गायबच झाला. तो तेव्हापासून गुरु मानतच नाही. म्हणून ते केव्हा गुरु मानतील आणि केव्हा बाहेर त्याची निंदा करून त्याच्याशी धोकेबाजी करतील, आजच्या युगामध्ये अजिबात सांगता येत नाही. परंपरा आहे गुरु शिष्याची, परंपरा आहे गुरु मानण्याची. गुरु मानल्याशिवाय ज्ञान नाही. आणि ज्याने गुरु मानला तो कोणाचीच चुगली करत नाही, कोणाचीच करत नाही. का? कारण त्याला माहीत आहे माझ्या गुरुची दुसऱ्यानं केली तर मला टोकता आलं पाहिजे. मी जर त्याच्या गुरुची करीन तर तो म्हणेल तू माझ्या गुरुची चुगली करतो, मी तुझ्या गुरुची करतो, असं होईल. म्हणून तो काय करतो? नाही, कोणाच्याच गुरुची मी चुगली करणार नाही, जेणेकरून माझ्या गुरुची कोणी चुगली करू नये. यामुळे काय होते? या चहाडी चुगलीवर आळा बसते. ज्यांनी दीक्षा घेतली, ज्यांनी गुरु केला, तो शिष्य कधीही कोणाच्याच गुरुची चुगली करणार नाही. म्हणून त्याच्यामुळे निंदेचं कारणच खतम होऊन जाते. पण शीलच पाळणं सुरू नाही. गुरुच नाही, शील नाही. शील नाही म्हणजेच निंदा नालस्तीला पूर येतो. या प्रकारे तो भगवान बुद्धाच्या मागे निंदा करायचा, धोका द्यायचा. त्यांना धोकाच नाही दिला तर त्यांच्या विरोधात पण उभा राहिला. भगवान बुद्धाच्या विरोधात तोंडावर प्रशंसा म्हणायचा की माझे गुरु आहे आणि मागे निंदा करायचा. कशाचा गुरु? काय आहे यांच्याकडे? माझ्याकडे त्रिपिटक आहे, पुरा त्रिपिटक मुखोगत केला मी काही साधारण नाही आहे, एवढा अहंकार. मग त्याच्या अहंकारामुळे बुद्धाच्या विरोधात बोलायचं. बऱ्याच दिवसापर्यंत त्याने बुद्ध पुरुषाची संगती केली. त्याच्यामुळे त्याला काय लाभ झाला? बऱ्याच वर्षापर्यंत काश्यप बुद्धाची त्याने संगती केली, संगतीत राहिला, त्यांच्या चरणात बसून त्यांच्या आश्रयाने त्रिपिटकाचा अभ्यास केला. भगवान बुद्धाच्या आश्रयाने बसून त्याने पुरा त्रिपिटक मुखोगत केला, त्यांची वाणी ऐकू. त्या पुण्यफळामुळे त्याला लाभ काय झाला? बुद्ध कोण आहे? बुद्ध एक नंबरी सोनं आहे. आणि कोणाची संगती केली? सोन्याची संगती केली तर रंग कसा होणार? सोन्याचा. सोन्याची संगती केली ना, भगवान बुद्ध सोनं आहे प्युअर. सोन्याची संगती केली तर सोन्यासारखं शरीर भेटलं. भगवान बुद्धाच्या मुखातून पुरे गीत पुरंच्या पुरं
त्यांच्या गुणांचे गीत गाऊ लागला, पठण करू लागला, पुरे मुखगत केले, पूर्ण त्रिपिटक मुखगत केला आणि भगवान बुद्धाच्या मागं त्यांची चाडी चुगली निंदा नालस्ती त्यांना धोकेबाजी करणं सुरू केलं. बुद्धाची संगती केल्यामुळे सोनेरी शरीर मिळालं, सोन्यासारखा रंग मिळाला, त्यामुळे त्याची काया तर सोन्यासारखी मिळाली. कारण बाहेरून तो भगवान बुद्धाच्या सोबत होता. कुठून होता? वरून भगवान बुद्धाच्या सोबत होता, म्हणून वरून तो काय झाला? सोनं तर झाला, आणि आतून जसाच्या तसाच राहिला. बाहेरून हे त्यांच्या सोबत होता, पण आतून तो चुकला. वरून वर्ण झाला, सोन्याच्या रंगाचा वरून झाला, कारण सोन्यासोबत वरवरच संगती केली होती, म्हणून वरून सोन्याचा त्याला पालिश चढलं. आणि आतून मात्र दुर्गंधीयुक्त राहिला. वारंवार बुद्धासोबत राहिला, नेहमी भगवान बुद्धासोबत राहिला, त्यामुळे काय झालं? शरीर सोनेरी झालं, पण आतून विरोधाभास बाळगत होता. भगवान बुद्धाचा विरोध करत होता, त्यांच्या तत्वाचा विरोध करत होता. अहंकारामुळे भगवान बुद्धाची निंदा करत होता. लोकांजवळ मागे तोंडावर चांगला बोलायचा. असे लोक बरेच आहे ना, तोंडावर चांगले बोलतील पण मागे भयानक निंदा करतात. असे तर त्या कारणामुळे बाहेर तर बुद्धाच्या छायेचा परिणाम आहे. वरवर काय मिळालं त्याला? बुद्धाची छाया होती, अनुकंपा होती, त्याचा परिणाम त्याला शरीर सोनेरी मिळालं संगतीमुळे. याच मुखाने त्याने काश्यप बुद्धाचा विरोध केला, पण त्या याच मुखाने त्याने भगवान बुद्धाचा विरोध केला, भगवान बुद्धाची निंदा केली, चाडी चुगली केली. याच मुखाने त्याने भगवान बुद्धाचा विरोध केला होता. राजाला या कहाणीवर विश्वासच नव्हता. राजाने ही तर कहाणी ऐकली. ह्या पहिले काश्यप बुद्धाचा शिष्य होता, कपिल नाव होतं, आणि बाहेरून वरून भगवान बुद्धाची स्तुती करायचा, संगत करायचा, तर सोनेरी शरीर मिळालं, पण आतून भगवान बुद्धाची निंदा करायचा, विरोध करायचा, त्यामुळे जसाच्या तसाच राहिला, दुर्गंधीयुक्त. पण या गोष्टीवर राजाचा विश्वास बसेना, विश्वासच नव्हता. तेव्हा विश्वास बसेल तरी कसा? विश्वास बसेल तरी कसा? ही कथा काल्पनिक आहे. प्रमाण काय आहे? कोणी म्हणेल ना, विश्वास कसा बसणार? ही कथा तर काल्पनिक आहे, त्याला प्रमाण काय? कोणी प्रमाण मागेल. बिनायाने विश्वास कसा करणार? प्रमाण काय? सबूत काय? कुठलं वचन आहे? आणि ते बुद्धासारख्याला, सिद्धार्थ गौतम बुद्धाला राजा प्रमाण मागतो, कसा विश्वास करू? प्रमाण काय? असा राजा बुद्धाला म्हणाला. तिथे साक्षी काय आहे? गवाहीदार कोण आहे? कुठे आहे? राजा म्हणाला, खरं मानायचं आहे तर मग त्या माशाला बोलवायला लावा. खरंच मानायचं आहे. आता गवाहीदार जर कोणी नाही आहे त्या काळापासून, त्या काळात कश्यप बुद्ध कालावधी बराच झाला, आणि त्याच्यानंतर आता कोणीच नाही सबूत, ना हा मासा आला. तुम्ही म्हणता की त्यांचा शिष्य होता, मग आता खरं कसं मानायचं? साक्षीदार कोण? साक्षीदार कोणीही नाही. मग आता भगवान बुद्धाच्या वचनावर अविश्वास ठेवणाऱ्याची नरकगती आहे, दुर्गती आहे. तो सुगतीला कधीच जात नाही. बुद्धासारख्याच्या वचनावर जर अविश्वास करत असेल तर निश्चितच त्याला नरकगती आहे. अविश्वास करायला जमत नाही बुद्धाच्या वचनावर. पण राजाला जाणून घ्यायचं होतं की खरं काय आणि खोटं काय.
बुद्धाला म्हणाला साक्षीदार गवाहीदार कुठे आहे? राजा म्हणाला मच्छीला बोलवायला लावा तर मी मानेल. भगवान बुद्ध हसले, थोडे स्मित केलं आणि करुणेने त्या राजाकडे बघितलं. राजाकडे त्याच्यावर दया आली की बुद्धाच्या शब्दावर याचा विश्वास नाही आहे राजाचा. दया आली भगवान बुद्धाला की याची नरकगती ना हो, म्हणून दयेच्या भावनेने बुद्धाने त्याच्याकडे पाहिलं की याची दुर्गती न हो. दयेच्या करुणेच्या भावनेने राजाकडे बघितले व माशाला बोलले. भगवान बुद्ध आता माशासोबत बोलले, आठवण कर, भूतकाळ आठवण कर. माशाला भगवान बुद्ध म्हणतात कपिल, आठवण कर, तूच कपिल आहे, तूच तो भिक्खू आहे जो महाज्ञानी होता, जो काश्यप बुद्धाच्या चरणात बसून जो त्यांच्या सावलीने उठला वर आला. आठवण कर. भगवान बुद्धांनी 3दा त्याला आठवण कर म्हणून सांगितलं. तूच तो भिक्खू आहे, महाज्ञानी आहे, भगवान काश्यप बुद्धाच्या चरणात बसून जो त्यांच्या सावलीने उठला. मासा हा आता तो जर बोलला तर त्याचा तिथून आखरीचा जन्म आहे, कारण बोलल्याबरोबर निश्चित मरण होणार त्याचं. शब्द जर निघाला त्याच्या तोंडातून तर निश्चित मरण होणार, कारण तो त्याचा आखरीचा जन्म आहे. म्हणून भगवान बुद्धांनी त्याला विचारलं तेव्हा त्याच्या तोंडातून फक्त एक शब्द निघाला. मासा म्हणाला हो बनते. माशाच्या तोंडातून फक्त हो हा शब्द निघाला, मीच तो कपिल आहे. आणि त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तुरंत त्या माशाच्या डोळ्यातूनला धारा लागल्या अश्रूच्या. गहन पश्चाताप झाला. गहन पश्चाताप झाल्यावर त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. कारण भगवान बुद्ध हे जाणत होते की हा याचा आता इथे आखरीचा जन्म आहे, हा इथून समाप्त होणार आहे, म्हणून याला पश्चाताप पण होणार आहे. भगवान बुद्धांनी त्याला विचारल्याबरोबर त्याने हो म्हणलं आणि त्याला पश्चाताप झाला, डोळ्यातून अश्रू ढाळू लागला आणि तुरंत त्याच क्षणी त्याचा मृत्यू झाला. तेव्हा भगवान बुद्धांनी धम्मपदातल्या अठ्ठकथेमधल्या गाथा म्हटलेल्या आहे, त्याला अनुसरून. मनुजस्स अपवत्तचारिणो तन्ना वड्डति मालुवाविय सोप्लवन्ति उराउरं फलमिच्छं ववनस्मि वानरो यं येषा सहते जम्मि तन्ना लोके विसत्तिका शोकातस्स अपवड्डन्ति अभिवट्टं वविरनं यो च तं सहते जम्मि तन्नं लोके दुरच्चयं शोकातन्नापवत्तन्ति मुदबिन्दुवपोखरा तंगो वदामि भद्दंगो यावन्तीर्थ समागता तन्नाय मूलं खनाथ असीरथो ववीरनं माओ नरं वसोतो वा मारो बंजी पुनं पुनंती. भगवान बुद्धांनी 4 गाथा म्हटल्या. हा उपदेश समजवण्यासाठी धम्मपदामधल्या 4 गाथांचा वापर केला भगवान बुद्धांनी. या ठिकाणी काय म्हणतात, मनुजस्स पवत्तचारिणो,
तन्हा वड्ढती मालवावीय, जो व्यक्ती प्रमत्त होऊन आचरण करणाऱ्या माणसाची तृष्णा, जो व्यक्ती प्रमत्त होतो, बेहोशीत राहतो, अशा व्यक्तीच्या मनामध्ये तृष्णा वाढत राहतो, बेशुद्धीमध्ये राहतो, बेहोशीत जीवन जगतो. आणि अशा याच्यात आचरण करणारा व्यक्ती जे आहे त्या माणसाची तृष्णा वेलीप्रमाणे वाढते. मालुवा, मालू म्हणजे वेली, त्या वेलीप्रमाणे तृष्णा वाढत राहतो. घराची तृष्णा, दाराची तृष्णा, पतीची तृष्णा, मुलाची तृष्णा, धनाची तृष्णा, शेतीची तृष्णा वाढत राहतो. वेल जसा रात्रभरात शेंडे काढत राहतो आणि 2-4 दिवसाचा फार कुठच्या कुठं पोचतो. या प्रकारे तृष्णा प्रमत्त होणाऱ्या व्यक्तीची वाढत राहतो, या वेलीप्रमाणे वाढत राहते. असा मनुष्य सो प्लवती प्लवंती हुराहुरंग फलमिच्ඡं व वनस्मी वानरो. त्याची वाढ झाल्यानंतर आता मनुष्य रानात फळाची इच्छा बाळगणाऱ्या वानरा समान रोज रोज इकडे तिकडे भटकतो. नंतर ती तृष्णा पूर्ण करण्यासाठी तो काय करतो, जे वानर रानामध्ये फळाची इच्छा बाळगतो त्या वानराप्रमाणे तृष्णेला शमवण्यासाठी तो मनुष्य इकडे तिकडे भटकतो. यं एसा सहते जम्मी तम्मा लोके विसत्तिका. ही संसारात निरंतर जन्म घेण्याची तृष्णा, संसारामध्ये बार बार जन्म घेण्याची तृष्णा ज्या पुरुषाला आकर्षित करीत असते त्याचे सांसारिक दुःख त्याच प्रकारे वाढत राहते. जसे जंगलात विनाकामाचे गवत, ज्या गवताचं कामच नाही आहे ते गवत जास्त वाढते. तुम्ही जर शेतामध्ये जर अन्नधान्य वाढण्यासाठी बीज टाकलं, वाढतच नाही. गवत जास्त वाढते की लावलेलं बीज जास्त वाढते? गवतच वाढते. उलट त्या मालाला समाप्त करते गवत. म्हणून बिना कामाचं गवत वाढते. अशा प्रकारे जो व्यक्ती तो तृष्णेला जागृत करतो, बार बार त्या तृष्णेच्या मागं धावतो, असा व्यक्ती या संसारात निरंतर जन्म घेतो आणि तृष्णा ज्या पुरुषाला आकर्षित करीत असते त्याचे सांसारिक दुराचरण दुःख वाढत असतो. जसे जंगलामध्ये बिनाकामाचे गवत वाढते, अशा प्रकारे आपले जन्म आणि दुःख वाढत असते. शोका तस्य वड्ढन्ति अभिवट्टं व विवरण. भगवान बुद्ध म्हणतात की अशा माणसाचा शोक, निरंतर जन्मणाऱ्या तृष्णेला जो संयमी मनुष्य हरवतो त्याचे सांसारिक दुःख त्याच प्रकारे नष्ट होते असते. जसे कमळ पानावरून पाण्याचा थेंब खाली पडून नष्ट होते. नंतर भगवान बुद्ध म्हणतात यो चतं सहते जम्मी तन्नं लोके दुरच्चयं शोका तन्ना पवतंती उदबिंदू व पोखरा. तलावामध्ये, पोखरा म्हणजे तलाव, तलावामध्ये जे कमळ असते त्या कमळावर जसं पाण्याचा थेंब पडतो, क्षणात तो थेंब काय होतो, खाली पडतो. जो व्यक्ती तृष्णेला जाणतो आणि त्याचा नष्ट करतो किंवा संयमित राहतो, तृष्णेला वाढवत नाही, अशा व्यक्तीचे दुःख, सांसारिक दुःख कसे नष्ट होते? जसे तलावामध्ये असणाऱ्या कमळाच्या पानावर वरून पाऊस पडला, पावसाचा थेंब पडला आणि तुरंत लगेच तो थेंब नष्ट झाला. या प्रकारे त्याची तृष्णा ज्याची नष्ट होते त्याचं दुःखही नष्ट होते. तं वो वदामि भद्दं वो यावन्तेत्थ समागता
तन्हाय मूलं खनत असी रथेव वीरनं. भगवान बुद्ध म्हणतात की या प्रकारे जे या धर्म परिषदेमध्ये उपस्थित आहे, जे लोक जेवढे या धर्म परिषदेमध्ये उपस्थित आहे, सर्वांना हे सांगतो की सर्वांचे कल्याण हो. जे या धम्म परिषदेमध्ये आहे त्यांचे कल्याण निश्चित होणार. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात त्यांचे तं वो वदामि भद्दं वो यावन तेथ समागता तन्हाय मूलं खनत उसी रथो व वीरनं. जे या धर्मसभेमध्ये आहे त्या सर्वांचे कल्याण हो असे मी म्हणतो. आपल्या तृष्णेचे मूळ या प्रकारे खोदा की खस काढणारा. गवताला कसा खोदतो? खस काढणारा पाहिला का कधी? आपल्या तृष्णेचे मूळ या प्रकारे खोदा की खस काढणारा. गवताला कसा खोदतो? कधी पाहिला का खस काढणारा? खस 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 नाही पाहिली? खस बघितली नाही? ते राहते म्हणजे काय? खस बघितली तरी नाही म्हणता तुम्ही. खस विकत आणता की नाही तुम्ही? कूलरला लावायला खसगी आणता की नाही? पहिले येत होती ते गवताचे मुळे येत होते, सुगंधित होते. तलावाच्या बाजूला जे गवत राहते ना मोठं वाढते, त्याला एका बाजूनं खोदत न्यावं लागते. त्याच्या बुडामध्ये त्या वाकड्या तिकड्या मुळ्या आहे, त्या मुळ्या जमा कराव्या लागतात. त्या तेव्हा मार्केटला येते आणि आपण कूलरमध्ये पूर्वी टाकत होतो एड्या ताड्या काड्या, त्याला खस म्हणतात. सुगंधित होती. आता लाकडाच्या भुसा येते, लाकडाची साल येते आता पतली पतली, खस नाही येत. या प्रकारे भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की आपल्या तृष्णेचे मूळ या प्रकारे खोदा की खस काढणारा गवताला खोदून काढतो. तृष्णेच्या आहारी जाणाऱ्याला मार्ग असा नष्ट करतो की जसा पाण्याचा प्रवाह मृणालला, पाण्याचा प्रवाह जसा गवताला घेऊन जातो त्या प्रकारे जो मनुष्य आपल्या मनामध्ये तृष्णेचे आहारी जाऊन बार बार तृष्णा उत्पन्न करतो, अशा व्यक्तीला मार्ग असा नष्ट करतो जसा पाण्याचा प्रवाह गवताला घेऊन जातो. या प्रकारे मार आपल्याला नष्ट करत असतो. ज्या प्रकारे भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की चुगली करणाऱ्याने, चिवरधाऱ्याची चुगली करणाऱ्या व्यक्तीची नरकगतीच आहे, दुर्गती आहे, सुगती नाही आहे. त्याला सुगती होतच नाही, कारण तो सोन्याची निंदा करत आहे. ज्याच्या अंगावर सोनं आहे, चिवर म्हणजे सोनं आहे, त्या सोन्याची निंदा करतो, न पाहता, न ऐकता, न समजून घेता. या प्रकारे मागे जे जे लोक निंदा करतात त्या व्यक्तीचा या प्रकारे हाल होतात की मार त्याला दुर्गतीला घेऊन जातो. म्हणून या कपिलनं काय केलं? भगवान बुद्धाच्या सोबत तर चांगला राहिला, तोंडावर प्रशंसा करायचा, पण मागे भगवान बुद्धाची निंदा करायचा, विरोध करायचा. त्यामुळे सोन्याची संगती केल्यामुळे काय होतो? सोनेरी शरीर तर मिळते, परंतु आतमध्ये दुर्गंधीच असते. कारण त्याने जीवनभर
आपल्या तोंडातून दुर्गंधच काढली. म्हणून बरेच लोक जे आहे जे निंदा करतात त्यांना मुखरोग होते. इथेच त्यांना मुखरोग होते आणि तुमच्या आजूबाजूला जर बोलताना तुम्ही त्याच्यासमोर उभेही नाही राहू शकत. तो बोलायला लागला की त्याच्या मुखातून पुरी दुर्गंध पसरते. म्हणून त्याच्यासोबत बोलण्याची इच्छा कुणाचीही होत नाही. असे काही लोक आहेत जे दुसऱ्याची निंदा करतात, त्याचा परिणाम आहे मुखरोग. या प्रकारे आपल्याला वाणीवर संयम करावा लागेल, प्रयत्न करावे लागेल की मी कुणाची निंदा करणार नाही. निंदा केल्याने मन खराब होते, खराब मन दुःख देते. या प्रकारे आपण कुणाची निंदा करणार नाही. तर आज आपण या शिलाचा अभ्यास केलेला आहे की ते कोणतं सूत्र होतं? कपिल नावाचा मासा. याच्यावर आपण आज हा अभ्यास केलेला आहे की वाणीचे दोष काय होतात, परिणाम काय येतात, याचा आपण आज अभ्यास केलेला आहे. तर जे काही आपण पुण्यकर्म अर्जित केलेलं आहे आणि दृढ संकल्प आपल्या मनात असला पाहिजे की मी ठीक आहे. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सुखी हो, निरोगी हो.